वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ट्रान्सफॉर्मिंग लाईफ. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासार मधील 3ऱ्या अध्यायाचा 2रा पाठ. या पाठमध्ये गोकर्ण क्षेत्र जे कर्नाटकमध्ये आहे तिथे शिवलिंगाची स्थापना कशी झाली याबद्दलची माहिती आहे. त्याचसोबत गौतम ऋषी एका चांडाळ स्त्रीचा उद्धार शंकराच्या भक्तीमुळे कसा काय झाला ह्याची माहिती देतात. तर सुरुवात करूया. रावणाची माता कैकसी ही शंकराची भक्त होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा करत असे आणि मगच उदक प्राशन करे. येथे उदकचा अर्थ पाणी असा आहे. अर्थात ती मोठी व्रती होती. पंचधान्यांचे पीठ करून ती शिवलिंग तयार करत असे. रावणाचे कल्याण व्हावे ही कामना मनात धरून त्याच्या विजयाची इच्छा करून ती पूजा करत असे. इंद्राने रावणाचा उत्कर्ष होऊ नये या हेतूने ते शिवलिंग कपटाने समुद्रात फेकून दिले. त्यामुळे रावणाची माता कैकसी निराश झाली. ती अन्न पाणी घेईना. मग रावण हा मोठा मातृभक्त होता. तो तिला म्हणाला, कैलासावर जाऊन प्रत्यक्ष शंकराकडून मी आत्मस्वरूप लिंग प्राप्त करून घेऊन तुला पूजेसाठी आणून देतो. त्याप्रमाणे रावण कैलासावर गेला. तेथे त्याने दीर्घ तप केले. त्याने वेदांचे सारे ज्ञान मिळवले. 64 कला प्राप्त केल्या. त्याने शिवाची आराधना केली. अत्यंत अद्भुत असे गायन करून त्याने शंकराला संतुष्ट केले. स्वतःच्या हातांनी त्याने आपले मस्तक तोडले. शिरा काढून त्यांच्या तारा बनवल्या. वाद्याला त्या तारा लावून छेडल्या. सुस्वर गायन केले. राग, रागिण्या, उपराग गायले. मूर्छना, कंपन आदियुक्त सप्तस्वर तालाने बद्ध असे स्वर्गीय संगीत गायले. गद्य पद्य रचना, स्तोत्रे रचून नाना प्रकारे म्हटली. शंकराचे नाम अखंड घेतले. त्याच्या उत्कट भावनेने व तपाने शिव संतुष्ट झाला, प्रसन्न झाला. रावणाला दर्शन देऊन म्हणाला, रावणा, मी प्रसन्न झालो आहे. तू कोणती इच्छा धरून तप केलेस? तुला काय हवे आहे ते माग. रावण म्हणाला, आत्मरूपी लिंग मला द्यावे आणि मला त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी स्त्री द्यावी. तो भोळा उदार शंकर, तो कर्पूरगौर शिव, त्याने आपल्या हृदयातून अत्यंत तेजस्वी असे दिव्य लिंग काढून ते रावणाला दिले. सहस्त्र बालरवींसारखे ते तेजस्वी लिंग देवांनाही दुर्लभ होते. ते मुनिजनांचे ध्येय निधान, सनकादिकांचे परम दैवत. वेद, शास्त्रे व पुराण त्याची महती वर्णन करतात. तरी ते त्रिगुणातील परब्रह्मच दिव्य आकार धारण केलेले होते. ते अज, अजित, अनाम, आत्मरूप, सच्चिदानंद रूप, निर्वाणाचेही निजधाम, योग्यांचे विश्रामस्थान. ज्या शिवाने अनंत विचित्र अशी ब्रह्मांडे रचली व संहारिली, त्याने हे निजरूपच रावणाच्या हाती दिले. रावणाने त्या लिंगाचा स्वीकार केला. शिवाला वंदन करून तो म्हणाला, त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी ललना मला द्यावी. अपर्णेची जणू दुसरी प्रतिमा अशी स्त्री मला दे. तू सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म आहेस. नाम व नामरहित या पलीकडे आहेस. शंकर म्हणाला, अपर्णेसारखी सुंदर स्त्री विधात्यालाही दुसरी निर्माण करता येणार नाही. तेव्हा तू हिलाच घेऊन जा. रावणाला आनंद झाला. भोळा शंकर भक्ताला आपली पत्नीही देण्यास तयार झाला. रावणाने पार्वतीला खांद्यावर घेतले. शंभूची लीला अतर्क्य आहे हे जाणून पार्वती कौतुकाने रावणाबरोबर जाण्यास तयार झाली. रावणाने हातात आत्मरूप शिवलिंग घेतले व तो पार्वतीला खांद्यावर घेऊन दक्षिणेस चालला. त्यावेळी सर्व देव गडबडून गेले. वीरभद्र, गणेश, षडानन, नंदी सर्व हळूहळू लागले. ते शंकराला म्हणू लागले, हे त्रिनयना, हे कसले तुमचे औदार्य? प्रत्यक्ष भवानी भक्ताला देऊन टाकलीत. शंकर हसून म्हणाला, काही चिंता करू नका. वैकुंठीचा राणा तिचा भाऊ आहे. तो तिचा कैवार घेण्यासाठी धावत येईल. पहा. गणेशाधिक मूक राहिले. रावणाच्या खांद्यावर बसून पार्वती मनोमन विष्णूचा धावा करू लागली. हे कमलज, तात, लवकर धावा. हे इंदिरावरा, हे कमलनयना, निगम व आगम यांना वंदनीय अशा विष्णू, हे सुहास्य वदना, नीलमेघासारखी कांती असलेल्या पितांबरधारी नारायणा, मला सोडव. तू मधु, कैटभ, नरक व मूर राक्षसांचा वध केलास. तू भक्तरक्षणासाठी 10 अवतार धारण केलेस. मदनांतक हे माझे पती, त्यांच्या मनाला तू आनंद देतोस. हे जनार्दना, हे जगद्गुरु, हे प्रद्युम्नतात, श्रीधरा, असुरमर्दना, परम उदारा, धाव, वेगाने धाव व मला सोडव. पार्वतीची हाक विष्णूने ऐकली. त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले.
व तो रावणाच्या मार्गात येऊन उभा राहिला. रावण समोर आला, ब्राह्मणाला पाहून थांबला. ब्राह्मण म्हणाला, धन्य दशवदना, अरे वा, ही ललना कुठे मिळाली तुला? रावण म्हणाला, मला ही सदाशिवाने दिली, साक्षात अपर्णा आहे. ब्राह्मण म्हणाला, अरे तू फसलास, ही किती कुरूप स्त्री आहे बघ तरी. रावणाने पार्वतीला खाली उतरवून तिच्याकडे पाहिले. तो काय, कैलासावर सुंदर दिसलेली अपर्णा, ती हीच का? कारण ही स्त्री तर अतिशय कुरूप दिसत होती. म्हातारी, गाल बसलेले, दात पडलेले, भिवयांना आठ्या, मुख अमंगळ. तिच्याकडे पाहताच रावणाला फार वाईट वाटले. तो ब्राह्मण रावणाच्या फसगतीने खदाखदा हसू लागला. तेव्हा रावणाने ती स्त्री तेथेच सोडून दिली आणि तो परत शंकराकडे गेला. शंकरा, मला अमंगळ अशी स्त्री तू का दिलीस? शंकर हसून म्हणाला, वाटलेच होते मला. अरे अपर्णा मोठी मायावी आहे, ती तुला सांभाळता आली नाही ना. ती अनंत ब्रह्मांडाचे भास समोर दाखवील आणि लगेच अदृश्य करील. तिच्या करणीचा थांग कोणालाही लागलेला नाही अजून. काय झाले? रावण म्हणाला, माझ्या खांद्यावर म्हातारी कुरूप घाणेरडी बाई दिसली, मी तिला टाकून दिली. शिव म्हणाला, रावणा, तुला जी अपर्णे इतकी सुंदर स्त्री हवी आहे ती विष्णूच निर्माण करेल आणि मायासुराची कन्या म्हणून ती तशी त्रिभुवन सुंदरी जन्माला येणारच आहे. ती विष्णूचीच कृपा आहे. त्याने आपल्या चैतन्य रूप शरीरापासून तिची निर्मिती केली आहे. ती तुझी पत्नी होईल. रावण तेथून निघाला. त्यातल्या त्यात त्याने समाधान मानून घेतले. शिवलिंग हाती घेऊन तो निघाला. इकडे ब्राह्मण रूप विष्णूने अपर्णेच्या त्या विचित्र रूपातच तिचे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली व तो निघून गेला. रावणाला शंकराने सांगितले होते, मायासुराला मंदोदरी नावाची कन्या होईल. ती परमश्रेष्ठ पतिव्रता होईल. ती तुझी पटराणी होईल. मायासूर जेव्हा कन्यादान करील तेव्हा तुला एक महाशक्ती देईल. 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य त्या शक्तीत असेल. ती शक्ती तुझ्या मोठ्यात मोठ्या शत्रूवर तू मार, तुला यश मिळेल. हे सर्व शब्द मनात घोळवीत रावण हातात शिवलिंग घेऊन चालला होता. पुन्हा पूर्वीच्याच मार्गाने चालत असताना त्याला एक गुराखी मुलगा गायी हकीत चाललेला दिसला. रावणाला माहित नव्हते, पण गणेशानेच गुराख्याचे रूप घेतले होते. देवांनी त्याला विनंती केली होती, असुरांच्या हाती ते शिवलिंग जात आहे, ते तू सोडवून आण, काहीतरी युक्ती कर. म्हणूनच गणेश तेथे आला होता. रावणाला त्यावेळी दैवी मायेने लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. त्याला त्रास होऊ लागला. एकही पाऊल पुढे टाकवेना. तो शिवलिंग घेऊन चालला होता. ते कोठे ठेवावे? जमिनीवर ठेवणे तर योग्य नव्हते. हातात घेऊनच मूत्रविसर्जन करणे तर अनुचितच. काय करावे सुचेना. त्याच वेळी तो गुराखी रावणाला दिसला. त्याने लगेच त्याला हाक मारली. तो गुराखी ब्राह्मण जातीचाच दिसत होता. हे मुला, हे पवित्र लिंग तू जरा वेळ हातात धरून थांब. मला लघुशंकेला जायचे आहे, मी लगेच येतो. गुराखी म्हणाला, लवकर या हं. माझ्या गायी कुठेतरी भरकटतील. मला जास्त वेळ थांबता यायचे नाही. मी थोड्या वेळाने एकदा हाक मारीन, नंतर 2 वेळा हाक मारीन. तेवढ्या वेळात तुम्ही आला नाहीत तर मी लिंग जमिनीवर ठेवीन आणि निघून जाईन. बरे आहे, असे म्हणून रावणाने शिवलिंग त्या गुराख्याच्या हाती दिले. तो दूर एका बाजूस गेला आणि लघुशंकेला बसला. इकडे गणेशाने अद्भुत माया रचली. रावणाची लघुशंका संपता संपेना. कितीतरी वेळ झाला. थोड्याच वेळात येतो असे त्याने म्हटले होते, पण त्याला खूप वेळ लागला. गणेशाने हाक मारली. रावणाने हात हलवून थांब म्हणून खून केली. आणखी घटकाभराने गणेशाने पुन्हा हाक मारली. अहो, झाले की नाही अजून? रावणाने पुन्हा हाताने थांब अशी खून केली. पुन्हा जरा वेळाने तिसरी हाक मारली तरी रावण उठेना. शेवटी आणखी एकदा हाक मारून गणेश ओरडून म्हणाला, आता तुझे शिवलिंग तू सांभाळ, हे मी भूमीवर ठेवले. असे म्हणून गणेशाने ते शिवलिंग खाली ठेवले. ते अगदी दृढ बसले. पृथ्वीशी एकजीव झाले. रावण तसाच उठला व अपवित्र स्थितीतच रागारागाने धावत आला. गणेश गायींच्या मागे मागे धावत एकदम दूर गुप्त झाला. रावणाने पाठलाग केला. गायी जमिनीत गुप्त होत होत्या. त्यातील एका गायीचा कान तेवढा आता वर दिसत होता. तोच त्याने पकडून गायीला वर ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. रावणाने ते शिवलिंग उपटून काढण्याची खूप खटपट केली, पण ते मुळीच हलले नाही. तेव्हा रावणाने तेथे स्वतःच शंकराची पूजा केली. ते महाबल नावाने प्रख्यात लिंग असून गोकर्ण महाबळेश्वर नावाने ते क्षेत्र प्रसिद्धीस आले.
रावण, कुंभकर्ण व विभीषण यांनी तेथे शिवाची आराधना केली. रावणाला मायासुराने आपली कन्या मंदोदरी दिली व एक अमोघ शक्तीही दिली. रावणाचा वंश खूप वाढला. मेघनाद या त्याच्या मुलाने इंद्रालाही जिंकले, म्हणून त्याला इंद्रजित हे नाव पडले. रावणाला अनेक पुत्र व नातू होते. त्याचे सैन्य 18 अक्षौहिणी होते. रावणाने सर्व देवांवर विजय मिळवला. गौतमांनी मित्रसह राजाला पुढे म्हटले, त्या गोकर्ण क्षेत्राहून आम्ही आलो आहोत. मिथिलाधिपती यज्ञ करीत आहे, म्हणून आम्ही येथे आलो आहोत. सूत अशी कथा सांगून पुढे म्हणाला, गौतमांनी मित्रसह राजाला आणखी एक कथा सांगितली, ती ऐका. कथेचे नाव आहे चांडाळ स्त्रीचा उद्धार. गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले, आम्ही येताना मार्गात एक चांडाळ जातीची स्त्री पाहिली. ती कुष्ठरोगाने भरलेली होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी व्रण होते. त्यांना दुर्गंध येत होता. हातापायाची बोटे झडली होती. तिला अन्नपाणीही घेता येत नव्हते. तिचे दात पडलेले, कान बहिरे, जन्मताच अंध, नाक गळून गेलेले, कातडी झडून गेलेली, ती धुळीत लोळत पडली होती. ती पूर्वजन्मीचे पाप भोगत होती. तिचा मरण समय जवळ आला होता. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक विमान खाली उतरताना दिसले. ते विमान फारच देदीप्यमान होते. त्या विमानात 4 शिवदूत बसले होते. त्यांना प्रत्येकी 5 मुखे व 10 हात होते. एक सूर्यासारखा तेजस्वी, तर दुसरा चंद्रासारखा, कोणी अग्नीसारखा, तर चौथा भाळी चंद्र असलेला. त्या विमानात दिव्यांगना गायन व नृत्य करीत होता. गंधर्व शंकराचा महिमा गात होते. आम्हाला मोठे नवल वाटले, कारण ते विमान त्या चांडाल स्त्रीला शिवलोकात नेण्यासाठी आले होते. शिवदूतांनी आम्ही विचारले, एवढ्या दुर्दशेत असलेल्या या स्त्रीला आपण कोणत्या पुण्याईने शिवलोकात नेत आहात? तेव्हा एक शिवदूत तिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगू लागला. तर त्या स्त्रीचा इतिहास ऐका. ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मीची कैकय नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. ती खूप सुंदर होती. तिला सौंदर्याचा फार गर्व होता. ती बालपणीच विधवा झाली होती. तारुण्याच्या मदाने ती वाम मार्गाला लागली. ती पुरुषांशी संबंध ठेवू लागली. तिच्या पित्याने तिला खूप समजावले, शिक्षाही केली, पण ती सुधारली नाही. तिला व्याभिचारातून गर्भ राहिला. लोक तिची निंदा करू लागले. पित्याने तिला घराबाहेर घालवून दिले. ती तो देश सोडून गेली. अनाथ हिंडू लागली. योगायोगाने एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. तिला आता खूप श्रीमंती आली. तिला त्या पतीपासून पुष्कळ मुलेही झाली. शूद्राच्या घरी मद्य माणसाला तोटा नव्हता. तीही यथेच्छ मांस खाई, मद्य पिऊन तंद्रीत राही. अशा प्रकारे तिचा निषिद्ध आहार विहाराने संसार चालला असता तिचा पती एकदा शेतावर गेला होता. त्यावेळी तिला भूक लागली, म्हणून ती अर्धवट तंद्रीत उठली. बकरा मारण्यासाठी तिने सुरी घेतली. तिने चुकून एक गोवत्सच मारला. अंधारात व तंद्रीत तिला नीट दिसलेच नाही. वासरू ओरडू लागले. गाय मोठ्या मोठ्याने हमरू लागली. पण तिने वासराची मान कापली आणि ते घरात घेऊन आले. घरात गेल्यावर तिच्या लक्षात आले की आपण वासरूच मारले. तेव्हा एकदम ती उद्गारली, शिव शिव, काय केले मी हे? जरी ती वाईट कर्म करणारी झाली होती, तरी गोवध करू नये इतका संस्कार तिच्या मनावर होताच. अजाणता गोवध झाला याचे तिला फार वाईट वाटले. तरी भुकेचा विजय झाला. तिने अर्धे वासरू कापून शिजवले. त्यातले मांस खाल्ले. अर्धे प्रेत बाहेर टाकून दिले. लोकात तिने ओरडा केला, रात्री वाघाने वासरू मारले. कालांतराने सुमित्रा मरण पावली. यमदूतांनी तिला मारत मारत यमलोकात नेले. तिला तलवारींच्या धारांवरून चालवले. कुंभीपाक नरकात टाकले. तप्त भूमीवर निजवले. तप्त स्तंभाला बांधले. तिचे कर्म काय आहे, पाप किती, पुण्य किती, असे यमाने विचारले. तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, हिने चुकून गायीचे वासरू मारले, पण शिव शिव असे म्हणून तिने थोडा पश्चाताप केला. तरी नंतर ते मांस खाल्ले व वाघाने वासरू मारले असा बोभाटा केला. यमाने त्यानंतर तिला चांडाळ स्त्रीच्या जन्माला घातले. ती जन्मांध आहे, कुलक्षणी आहे. कुत्र्याने उष्टवलेले अन्न कसेबसे खाऊन दिवस काढत होती. तिची आई व बाप मरून गेले. हातात काठी घेऊन ती गावोगाव भीक मागत हिंडत होती. शिवरात्रीचा दिवस होता. गोकर्णाला यात्रेकरू चालले होते. वाद्ये वाजत होती. लोक शंभो शिवहराचा नामघोष करीत चालले होते.
ही काठी टेकीत टेकीत भिक्षा मागत त्याच मार्गाने चालली होती. भद्रकालीचे मंदिर गोकर्ण क्षेत्रातच आहे. त्या देवळाजवळ ही मार्गात बसून भीक मागू लागली. बाबा, मला भूक लागली आहे, दया करा. मी पापिनी आहे, मला अन्न द्या. माझा उद्धार करा. लोकांना तिची दया येई, पण जवळही कोणी फिरकत नसे. एका शिवभक्ताने मात्र तिच्या हातात बेलाचे पान ठेवले. तिने खाद्यवस्तू म्हणून ते तोंडाशी नेले आणि पान आहे असे कळताच रागाने ते भिरकावून दिले. ते वाऱ्यावर एकदम उडाले व शंकराच्या पिंडीवर पडले. शिवरात्रीस तिला उपवास, यात्रा व बिल्व दलाने शिवपूजन असे घडले. शिवभक्तांच्या संगतीत जागरण घडले. या स्त्रीने शिवनाम ऐकले व तेच ती मणी घोळवत राहिली. या पुण्यामुळे तिची पापे नष्ट झाली. आम्ही तिला शिवलोकात नेणार आहोत. पहा, आता त्या रोगट देहाचा त्याग करून ती दिव्य देही होईल. तेव्हा आमच्या देखत तिला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि विमानात बसून ती शिवलोकी गेली. एवढी कथा सांगून सूत म्हणाला, गौतम ऋषींनी चांडाल स्त्रीची कथा मित्रसह राजाला सांगितली आणि म्हणाले, राजा, तू गोकर्ण क्षेत्रास जा. शिवरात्रीला श्री शंकर पार्वतीची बेलांच्या पर्णांनी पूजा कर. त्याने तू ब्रह्महत्येतून व शापातून मुक्त होशील. राजाने पुन्हा गौतम मुनींना दंडवत प्रणाम केला. तो त्यांच्या आशीर्वादाने धन्य झाला. मुनी मिथिला नगरीकडे आपल्या शिष्यांसमावेत गेले आणि राजा गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राकडे निघाला. यापुढे मित्रसह राजाचा उद्धार कसा होतो याचे वर्णन आहे. त्या मित्रसह राजाने शिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्रात अत्यंत भक्तिभावाने उपोषण करून उमा महेश्वराची पूजा केली. तेव्हा त्याच्या मागे लागलेले ब्रह्मयुग्म हत्येचे पातक नष्ट झाले. तो शापमुक्त झाला. आता त्याला संसाराचीही गोडी राहिली नाही. त्याला शिवलोकात नेण्यासाठी विमान आले. तेजस्वी असे शिवगण त्या विमानात बसले होते. देवांनी राजावर सुगंधी पुष्पांच्या मालांचा वर्षाव केला. दिव्य नाद होऊ लागला. राजाला नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात आले. तो शिवस्वरूप झाला व शिवलोकात विराजमान झाला. सूत शौनकादिकांना म्हणाले, शिवरात्रीचे व्रत, गोकर्ण क्षेत्र, गौतम मुनी, मित्रसह राजा यांचे हे पुण्यप्रद कथानक आपण श्रवण केलेत. तुम्ही धन्य आहात.